नमस्कार, शुभ सकाळ सर्वांना। आज नाश्त्यासाठी पोहे बनवलेत। तर पोहे बनवून झाले होते आणि वरती आता कोथिंबीर आणि शेंगदाणे तळून घेतले होते, तर ते घालायचे राहिले होते, तर ते घालून घेतले आणि आता तयार झालेत आपले गरमागरम पोहे खाण्यासाठी। आणि आता मी देते सगळ्यांना वाढून खाण्यासाठी। सगळ्यांचं खाऊन झालं आणि नंतर माझं चालू इथं स्वयंपाक करायचा, तर चपात्या बनवते मी, नंतर भाजी पण बनवायची आहे। तर चालू आहे माझं आता स्वयंपाक करायचं। चपात्या बनवून झाल्या आणि त्याच तव्यामध्ये मटकीची उसळ बनवणार आहे। तर कांदा भाजून घेतला लालसर असा आणि त्याच्यामध्ये आपले घरगुती मसाले घालून घ्यायचे। हळद पावडर, धना पावडर, मिरची पावडर आणि घरगुती काळं तिखट, मीठ आणि छान असं परतून घ्यायचं। आणि नंतर त्याच्यामध्ये भिजवलेली मटकी घालून घ्यायची, छान हिरवीगार अशी कोथिंबीर घालून घ्यायची आणि नंतर थोडा वेळ झाकून ठेवायचं, वाफवून घ्यायची मटकी। 5-10 मिनिटं छान अशी मटकीची उसळ वाफवून घेतली आणि झाले तयार। इकडे काय घेतलंय? आंबा। तू सकाळपासून किती खाल्ले आंबे? 2। 2च खाल्ले? खूप सारे कोण खाल्ले म्हणायचं? खूप खाल्ले ना? किती खाल्ले? हाताने दाखव, हाताने किती खाल्ले? 5। इकडे तुझी शाळा कधी चालू होणार आहे? तू बाय कर। काय आणले? कोणाला? का बर? नको मला, नको नको म्हणलं ना, य नको मला नाही, नको। पप्पा तुमच्या फ्रीज मध्ये काय खरं का? हां गार झालं का? हां आणू का? नको मला, नको नको। काय आणले? कोणाला? पप्पाला। नमस्कार, स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये। तर आज आहे 18 जून, मुलांची आजच्यापासून शाळा चालू होणार आहे। तर आज यश पण चाललाय शाळेला। काय कर यश? यश पण चाललाय नर्सरी घरी, है ना? हां, कपडे कुठे आहेत शाळेचे? शाळेचे कपडे कुठे आहेत? हां हां इथं आहे शाळेचे, आणायचे। शाळेचे कपडे अजून यशला मिळले नाही, ते मिळायचे आज। हा सगळे घालून चालला यश। हां आता दादा भाऊ पण जाणार आहे। हां बरं, गुड मॉर्निंग म्हण। तर देवपूजा करते। आज यश पहिल्यांदा शाळेत चाललाय। हां मिस्टरांसाठी दुबईवरून सेंट आला होता। ज्यांच्या ट्रिपा करतात ना, ते दुबईला गेले होते फिरण्यासाठी। तर मिस्टरांना तिकडून सेंट आणला होता त्यांनी, तर ते बघतात तिथं। चाललाय आता इथं तन्मय पण शाळेत आणि जय पण जाणार आहे आता थोड्या वेळाने। यशची स्कूल 12:30 वाजता सुटते, तर तो आला होता आणि त्याला ड्रेस मिळाला होता, बॅग मिळाली होती, तो दाखवायला लागलाय आता। काय काय मिळालं तुला? बुक्स आणि नोटबुक्स, बुक्स। हाय नमस्कार, स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये। तर आज आहे वटपौर्णिमा। आमचे सगळे आवडले, पुरणपोळ्या ही बनवून झाल्या आणि आम्ही आता तयार झालोय, चाललोय पूजा करायला। इकडे यश बसलाय आणि तिकडे ताट तयार करून घेतलं। देवपूजा ही सकाळी झाली होती आणि आता नैवेद्य झाला होता बनवून, तर नैवेद्य पण दाखवून घेतला देवाला। आणि आज पौर्णिमा होती, तर श्रीयंत्राला असं कुंकुमार्चन केले। आमच्या इथं गेटच्या इथंच आहे, सोसायटीमध्ये गेटच्या इथंच आहे वड, त्यामुळं आम्हाला काही कुठं लांब जायचं नाही, इथंच असल्यामुळं आम्ही येतो वडाची पूजा करून।
आलो आम्ही वडाची ही पूजा करून. आता आम्ही जेवण करणार आहे. सकाळपासून उपवास होता. मस्त असा कटाची आमटी, भात, भजे, पापड, पुरणपोळी असं जेवण करणार आहे. चला तर मग भेटू नंतर.